आय लव्ह मोहम्मद या एका वाक्यावरून देशभरात धार्मिक संघर्षाचा भडका उडालाय. पेटलेल्या भावना, आंदोलनं, FIR आणि अटक सत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशातून भडकलेल्या आगीचे लोळ राज्यापर्यंत येऊन पोहोचले. अहिल्यानगरमध्ये नुकतंच या प्रकरणी हिंसाचार झाला. काही ठिकाणी पोलिसांशी चकमकीही झाल्या. पण हा नेमका वाद काय आणि त्यात राजकारण किती, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. आय लव्ह मोहम्मद हा वाद सध्या देशभरात भडकलाय. अहिल्यानगरमध्ये सोमवारी जातीय हिंसाचार उसळला. तर नेमकं घडलं असं की या ठिकाणी पोस्टरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर माळीवाडा परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी जमिनीवर पैगंबर मोहम्मद यांचं नाव लिहिलं, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात आलाय. यामुळे आता मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यातूनच हा मोठा संघर्ष निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर विधान केलंय. ते म्हणाले, अहिल्यानगरमध्ये जे घडलं ते कट असल्याचं दिसतंय. राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. यात आता एक प्रश्न येतो, तो म्हणजे वाद सुरू कुठून झाला. तर मुळात या वादाचा केंद्रबिंदू होता उत्तर प्रदेशातील कानपूरमधील सय्यदनगर. तर झालं असं की 4 सप्टेंबरला 12 वफातच्या मिरवणुकीत पहिल्यांदा आय लव्ह मोहम्मद लिहिलेलं पोस्टर पाहायला मिळालं. त्यानंतर परवानगीशिवाय मिरवणूक आणि पोस्टर लावल्यानं पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्यांना अटक केली. मुळात हा विरोध बॅनरला नव्हता, तर धार्मिक कार्यक्रमाचा तंबू परवानगीशिवाय उभारल्यानं ही कारवाई करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं. आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली. या मोहिमेमागील लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी कोणत्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू ठेवलेला नाही. मोहम्मद हे आमचे प्रेक्षित आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. हे व्यक्त करण्याचा आमचा हक्क आहे, असा दावा या मोहिमेतील सहभागी करतात. मात्र काही भागांमध्ये यावरून तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी 2 समुदायांमध्ये वाद झाले. काही ठिकाणी सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट टाकण्यात आल्या. पोलीस यंत्रणेनं काही लोकांवर FIR दाखल केली आहे, तर काहींना अटकही करण्यात आली आहे. यातले विविध तर्क पाहायला गेलं तर यात काहींची मतं अशी आहेत की भारतीय संविधान प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो. मात्र जर एखादी व्यक्ती इतरांशी धार्मिक भावना दुखवत असेल किंवा शांतता भंग करत असेल तर कायद्याने हस्तक्षेप केला जातो. याच मुद्द्यावरून सध्या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता धार्मिक वाद कुठेही झाला तर त्याभोवती राजकारण तर झालंच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय पक्षांनीही उडी घेतली. काहींनी याला मुस्लिम विरोधी कारवाई म्हटलं, तर काहींनी याला प्रोव्होकेटिव्ह कॅम्पेन असं म्हटलं. शांती आणि एकतेच्या देशात असा वाद होणं हे नक्कीच चिंतेचं कारण ठरलंय. श्रद्धा व्यक्त करणं योग्यच आहे, पण त्या नावाखाली समाजात तेढ निर्माण होईल हे टाळणंही तितकंच आवश्यक आहे. या वादात सत्य काय, भावना कुठे आणि राजकारण किती, हे ठरवणं आता आपल्यावर आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.